नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू. परत एकदा थंडीने आपला जोर वाढवला आणि या थंडीमध्ये आता परत एकदा आपल्याला नवीन ऊर्जा भरण्यासाठी शेतकऱ्यांचं जे काही अनुदान राहिलं आहे पीक विम्यासंदर्भात मोठा अपडेट असा येतोय की शेतकऱ्यांचा जो काही राहिलेला पीक विमा आहे तो मिळणार कधी, त्यासाठी शासनाने काय पाऊल उचललं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, नक्कीच लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. बघा, जे काही शेतकऱ्यांचे पीक विमा रखडलेला आहे 2020 पासून राहिलेला जो काही पीक विमा आहे तो पीक विमा शेतकऱ्यांना का दिला जात नाही आहे, शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये का डिपॉझिट होत नाही आहे. एक तर सरकारच्या हिश्श्याचा जो काही पैसा होता तो संपूर्ण पैसा पीक विमा कंपन्यांना ऑलरेडी दिलेला आहे. मध्यंतरी पीक विमा कंपन्या सांगत होत्या की सरकारचा जो काही वाटा आहे तो सरकारने आमच्यापर्यंत पोहोचवलेला नाही आहे आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत ट्रान्सफर करू शकत नाही. पण मागच्या विधानसभेच्या आधीच शासनाने जो काही उर्वरित पैसा होता शासनाच्या हिश्श्यातला तो शासनाने पीक विमा कंपन्यांना टाकला. पण तरीही पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना काही वेगवेगळ्या पद्धतीच्या अटी, 72 तासाच्या आत, ऑनलाईन पद्धत, ऑफलाईन पद्धत, ई पीक पाहणी, या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना त्यांनी धारेवर धरलं. मग आला विषय तिथे हे सगळ्या गोष्टी करून ठीक आहे, बाकीच्या शेतकऱ्यांच्या राहिल्या असतील, पण ज्या शेतकऱ्यांच्या या गोष्टी संपूर्ण आहेत, संपूर्ण डॉक्युमेंटेशन क्लिअर आहे, तरीही त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पीक विमा कंपनी पैसे टाकायला का मागे पुढे विचार करते, का टाकत नाही आहे. आणि या गोष्टीसाठी आता पीक विमा कंपन्यांना शासनाने नोटिसा पाठवल्यात की जर तुम्ही येत्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जो काही उर्वरित पीक विमा नसणारे, जो काही उर्वरित पीक विमा ट्रान्सफर करणार नाही, अशा कंपन्यांच्या विरोधात कार्यवाही करण्याचे संकेत शासनाने दिलेत. ज्या काही बैठका होत आहेत त्या बैठकांना पीक विमा कंपन्यांचे अधिकारी देखील हजर राहत नाही आहे. अशा अधिकाऱ्यांविरुद्ध देखील डायरेक्टली कारवाई होणार आहे. म्हणजे कंपनीवर तर कारवाई होणारच आहे, पण इंडिव्हिज्युअल जर त्या कंपनीत एखादा मॅनेजर असेल त्या मॅनेजरवर देखील ही कार्यवाही होणार आहे. त्यामुळे ही एक चांगली बाब आता शासनाकडून शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी काहीतरी एक ठोस पाऊल उचलताना आपल्याला दिसते. हा एक झाला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे शिवराज सिंग चौहान यांनी देखील सांगितलं, त्र्यंबकेश्वरला ते आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 2025मध्ये देखील आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा चांगल्या पद्धतीने देणार आहोत. ठीक आहे बाबा, 2025चा तुम्ही द्या नका द्या, कारण की शेतकऱ्यांनी तुमच्याकडून अपेक्षा सोडली, ओके. पण जे काही 2020 पासून पेंडिंग आहेत, जे काही घोटाळे झाले होते त्या घोटाळ्यांना तरी या शासनाने बाहेर काढून जे काही उर्वरित रक्कम आहे ती ट्रान्सफर करायला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की मागचे जे काही पीक विमा राहिलेला आहे शेतकऱ्यांचा तोही केंद्र सरकारचा जर हिस्सा त्याच्यात राहिला असेल तर नक्कीच तो आम्ही ट्रान्सफर करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये टाकू असंही त्यांनी वचन दिलं आहे. त्यामुळे ही एक चांगली बाब आहे की आपल्या शेतकऱ्यांसाठी की येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना याच्यातनं नक्कीच लाभ होऊ शकणार आहे. मित्रांनो, धन्यवाद.